नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीचे कबाब। तर त्यासाठी आपण ही पत्ता कोबी घेतलेली आहे। याला आपण कट करून घेऊया आणि याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे। उभ्या स्लाइस मध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तर आपण याला बारीक कट करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। आपलं हे बारीक बारीक कट करून झालेलं आहे। आता आपण एक कांदाही असाच उभा स्लाइस मध्ये कट करून घेऊया। कांदा टाकला तर अजूनच कबाबला चव येते आणि चटपटीतही लागतात आणि कुरकुरीतही होतात। तर आपला या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता असे लांब लांब स्लाइस मध्येच कट करून घ्यायचा आहे। आपला कांदाही कट करून झालेला आहे। आता एका बाउल मध्ये आपण ही पत्ता कोबी टाकून घेऊया आणि यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिठामुळे कोबीला ह्या पाणी सुटेल, आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। नंतर याला झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटभर ठेवायचं आहे। आता झाकण खोलून बघूया, याला पाणी सुटलेलं आहे। आता यामधलं सर्व पाणी आपल्याला असं हातामध्ये घेऊन पिळून घ्यायचं आहे। असं भरपूर पाणी यामध्ये निघतं, पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे। आता पाणी काढून झालेलं आहे, बघू शकता पूर्ण असं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। आता ही पत्ता कोबी आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे आणि पूर्णपणे अशी मोकळी करून घ्यायची आहे। यामध्ये हा स्लाइस केलेला कांदाही आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अर्धी वाटी आपल्याला हे तांदळाचे पीठही टाकायचे आहे आणि अर्धी वाटी बेसन टाकायचे आहे। जीरा पावडर, थोडेसे धने पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि ही अद्रक बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि लसूणही बारीकच कट करून घेतलेला आहे। तर हे दोन्हीही टाकून घ्यायचे आहे। मिरची ही अशी आपल्याला बारीक बारीकच कट करून घ्यायची आहे आणि भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर टाकायचं आहे आणि हे धने मी क्रश केलेले आहेत 1 चम्मचभर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण कोबीतही टाकलेलं आहे मीठ, त्यामुळे आपल्याला थोडंसं कमीच मीठ टाकायचं आहे आणि याला असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। पण थोडं नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे। आपण पाणी टाकून घेऊया आणि याला असंच परत मिक्स करून घ्यायचं आहे। जाडसर असा घट्टसर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, तिंबून घ्यायचा आहे। या प्रकारे तुम्ही बघू शकता, याच प्रकारे आपल्याला तिंबून घ्यायचं आहे। याला जास्त पाण्याची गरज लागत नाही। आपलं तिंबून झालेलं आहे। झाकण ठेवून आपण 5 मिनिटभर ठेवून देऊया। आता तोपर्यंत तेल तापत ठेवूया। आता याला आपण झाकण काढून बघूया आणि याचे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला कबाब बनवायचे आहेत। तर हाताला तेल लावून घ्या आणि छोटासा असा गोळा बनवून घ्या आणि याचे असे कबाब बनवून घ्या। या प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे आहे। मस्त असा कबाब झालेला आहे। बाकीचे हे कबाब आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहे। तर आपण बाकीचे कबाब बनवून घेऊया। याच प्रकारे सर्व छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असे कबाब बनवून झालेले आहेत आपले सर्व। आता आपलं हे तेल तापलेलं आहे, यामध्ये हे एक एक करून आपल्याला सर्व कबाब सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये हळूवारपणे। तेल हे खूप गरम आहे, तर आरामात सोडा। याला आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपले कबाब मस्त असे कुरकुरीत तळतील आणि खायला एकदम मस्त आणि कुरकुरीत लागतील। तुम्ही बघू शकता कबाबचा कलर हा मस्त असा चेंज झालेला आहे, लालसर असा आणि कुरकुरीत असे दिसत आहेत। आता आपण याला काढून घेऊया। कुरकुरीत असे झालेले आहेत। बाकीचेही कबाब आता आपण यामध्ये टाकून घेऊया एक एक करून।
सर्व कबाब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिनिटभर असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता हेही कबाब आपले तळलेले आहेत, यालाही आपण काढून घेऊया. खायला एकदम हे चविष्ट आणि मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप